आहेत आणि फेरीवाला हटलाच पाहिजे. पण जे पूर्वीपार जे फुलाचा व्यवसाय करणारे आहेत, 20-20 वर्षापासून जे भूमिपुत्र आहेत, त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळाली पाहिजे. फुटपाथ करोडो रुपये खर्च करून हे नागरिकांना चालण्यासाठी बनवले, पण तिकडे टपऱ्या बसवल्या गेल्यात सर. आणि त्या टपऱ्या नुसत्या बसवल्या नाहीये, तर तिकडे आता दीनदयाल काय लायसन्सचं लोन घेतलेलं आहे 50-50 हजार आणि त्या पिवळ्या पट्ट्या लावलेल्या आहेत. आपली गावकऱ्यांना उठवलं जाते, आदिवासींना उठवलं जाते, शेंगा विकणाऱ्यांना उठवलं जाते, पण ह्यांचे बाहेरून आलेले जे आहेत, जे भाडं देतात, त्यांना उठवलं जात नाही. मग ही हप्तेखोरी, मग यांचा आका कोण, यांचा बादशाह कोण जो हप्ते खातो, हा फार मोठा सर प्रश्न आहे. तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात आणि स्ट्रॉंग आहात. मी विनंती करतो, कारगिल नगरच्या इकडे एक टपरी सम्राट आहे, त्यांच्या टपऱ्या आहेत सर, त्या टपऱ्या हटल्या पाहिजेत. फुटपाथ माणसांच्या लोकांसाठी करोडो खर्च करून बनवलेला आहे. कारगिल नगरच्या प्रवेशद्वारावर, मंगलपाड्याच्या प्रवेशद्वारावर 1400 फेरीवाले सर, त्या टपऱ्या हटल्या पाहिजेत. तिकडे टपऱ्यांचं साम्राज्य आहे अशी मी विनंती करतो. मोर्चासाठी जमलेले सर्व पक्षीय नेते, या मोर्चाचे मुख्य संयोजक दीपक कोटेकर, माझ्या सर्व सहकारी नगरसेविका, आमच्या सगळ्या मोठ्या प्रमाणात असलेले महिला भगिनी, मी एकच सांगतो, जास्त काही बोलत नाही. हे शासनाचं फेरीवाला धोरण आहे, ते काटेकोर त्याची अंमलबजावणी, शासनाचे जे नियम आहेत, हायकोर्टाची ऑर्डर आहे, स्टेशन परिसरापासून 150 मीटर परिसरामध्ये कुठलाही फेरीवाला बसता कामा नये, कुठलंही अनधिकृत पार्किंग, अनधिकृत रिक्षा अशा पद्धतीने असतं कामा नये. कारण फेरीवाला केवळ एकच त्या गर्दीला कारणीभूत नाही, तर त्याच्यासोबत अनधिकृत पार्किंग, हे जे इलिगल रिक्षावाले 4-4 लाईन लावणार, या सगळ्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी आता आहे. आणि महत्वाचं म्हणजे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, त्याच्यासोबत फेरीवाला झोन जे तयार केलेले आहेत, त्याच्यात काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करून तातडीने ते फेरीवाला धोरण अंमलबजावणी करणं, जेणेकरून फेरीवाला झोन तयार होतील आणि जे काही आपले अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना त्यांच्या हक्काची कायमस्वरूपी जागा मिळेल. आणि बाकीचे जे काही इल्लीगल तुम्ही म्हणालात की इल्लीगल फेरीवाले असतील, टपऱ्या असतील, तुम्ही काळजी करू नका. विरोधी पक्ष म्हणून त्याच्याही पलीकडे या शहराचा नागरिक, या शहराचा भूमिपुत्र या नात्याने हे शहर स्वच्छ, सुंदर आणि चांगलं राहावं यासाठी आम्ही पहिल्यापासून संघर्ष करतो. आम्ही लोकप्रतिनिधी नव्हतो तेव्हा सुद्धा संघर्ष करत होतो. आता तर आम्ही एवढे सगळे लोकप्रतिनिधी आहोत. भारतीय जनता पक्षाचे 43 नगरसेवक आणि हजारो कार्यकर्ते आज या सगळ्या गोष्टीसाठी कायम काम करत आहेत. त्यामुळे तुम्हाला एवढाच विश्वास देतो की आता तुम्हाला मोर्चा काढायची गरज लागणार नाही. आम्ही 43 लोक ही सगळी जबाबदारी घेऊन महापालिका प्रशासनाला वठणीवर आणू, फेरीवाला धोरण राबवायला लावू. अनधिकृत फेरीवाले कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी थांबणार नाहीत. ज्या काही, आणि एक तुम्हाला सांगतो, आमचं धोरण आहे, रस्ता हा लोकांना चालण्यासाठी, गाड्या चालवण्यासाठी आणि फुटपाथ लोकांना चालण्यासाठीच पाहिजे. कुठलाही त्यावरचं अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही, ना रस्त्यावरचं ना फुटपाथवरचं. आणि फेरीवाला झोन जो बनेल त्या झोन व्यतिरिक्त कुठेही फेरीवाला असू नये अशी आमची भूमिका आहे. हे जे काही आमचे 15,000 16,000 जे काही फेरीवाले आहेत, जे अधिकृत फेरीवाले आहेत, त्यांना कायमस्वरूपी जागा मिळणं, त्यांना संरक्षण मिळणं, त्याच्यासोबतच अव्वाच्या सव्वा जो काही दर त्यांनी तयार केलेला आहे तो सुद्धा कशा पद्धतीने कमी करता येईल. त्या ठिकाणी आमच्या स्थानिक महिला भगिनी आहेत, ज्या वर्षानुवर्ष व्यवसाय करतात, या ठिकाणच्या भूमिपुत्र आहेत, आमच्या आदिवासी आमच्या महिला आहेत, आमच्या वेगवेगळ्या समाजातील महिला आहेत. त्या लोकांना आता काकांनी आकडा सांगितला तो आता मी प्रशासनाकडून घेईन, परंतु काका आपल्यासाठी ते वेळात वेळ कमी पण आले. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. खरं तर आज त्यांचा चार्ज नाहीये, तरी देखील ते पण एक लोकशाहीचा एक आधार आहेत, एक भाग आहेत. सचिन जी कैसा है, हम पत्रकार है, सुनो ना मेरी बात, हमको हमारा फर्ज निभाना है, बराबर है. हमने जिस तरीके से उनको बुलाया,
हमने जिस तरीके से संविधान तरीके से काम किया है तो वो आए हैं ना. काय नाही साहेब, पगार घेतात. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. जनता का पैसा ही नाही. आपण त्याला निवेदन तर घेऊ द्या. तुम्हाला काय बोलायचं पुढे कसं आहे की फेरीवाल्यांचा जो अनधिकृत सगळ्यांनी सचिन भाई अनिता इधर इधर अंदर फेरीवाल्यांना उद्ध्वस्त यांचे पहिले हप्ते बंद करा. ऐकून घ्या. अरे आगे आने को पत्रकार आगे 2 मिनिटं त्यांना बोलून द्या. माहिती आप पूछिए क्या आंसर. सगळ्यांनी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ वाजवा. पत्र का एक्शन क्या होगा? आपको पत्र दिया गया है, लिखित देना, कार्रवाई कल लिखित दे दो. इसको आप प्रमाणिक रूप से सबके सामने कह दीजिए. पत्र देकर देखो बहुत बार होता है, लेकिन पत्र दिया ठंडे बस्ते में पड़ कल गए. सुबह में लिखित दे दो. क्या होगा? सर्वेक्षण हुआ है मैडम 2016 में. एक मिनिट सर्वे कधी किती वर्षांनी होतो? 5-5 वर्षांनी सर्वे होतो. आम्ही कायद्याचा अभ्यास केलाय. त्यानंतर तो होणार दुसरा. कधी 2016 नंतर 5 वर्ष लावून गेली ना. पहिला सर्वे करा. आता मी मला जेवढं माहिती आहे, दर 5 वर्षांनी सर्वे होतो. तुम्हाला त्याचं लेखी उत्तर उद्या मिळेल सर्व. मित्रांनो एक लक्षात घ्या, आज आपण निवेदन दिलेलं आहे. उद्या वाटल्यास एक शिष्टमंडळ आपण माननीय जे मोठे साहेब आहेत त्यांच्याबरोबर बसा आणि जे लोक आहेत, जे 60-70 हजार लोक आहेत, त्याच्यामधले जे भूमिपुत्र आहेत त्यांना वेगळ्या प्रकारे आपण त्यांना कसं सेटल करायचं ते सांगू. बांगलादेशी सोडून आणि अनऑथराइज जे आहेत त्यांना सोडून, पण त्याचे जे भूमिपुत्र असतील त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना पण कुठेतरी त्यांची रोजीरोटी चालली पाहिजे म्हणून जे करतात तसं निवेदन देऊ आपण. काका आम्हाला बोलू द्या काही. बोल. आमच्या माहितीस्तव एक मिनिट शांत बसा. आमच्या माहितीस्तव फेरीवाला कायदा काय सांगतो हे पहिल्याच मी साहेबांना विचारलं की साहेब फेरीवाला कायदा काय सांगतो हे तुम्ही आम्हाला सांगा. जर तुम्ही सांगत नसाल तर आम्ही सांगतो हे चुकीचं आहे की बरोबर तुम्ही सांगा. फेरीवाला कायदा असं सांगतो लोकसंख्येच्या 2.5% हा फेरीवाला असला पाहिजे. दर 5 वर्षांनी फेरीवाल्यांचा सर्वे होतो. साहेब सांगतात 2014ला 2016ला सर्वे झालेला आहे. पुन्हा 5 वर्षानंतर जो सर्वे होतो. आता 2014 नंतर आमच्या आदिवासी आगरी भूमिपुत्र इथल्या भरपूर मोठ्या संख्येने नवीन लोक ज्या बसल्यात त्या लोकांवर तुम्ही बेकायदेशीर ठरवाल. आणि बेकायदेशीर ठरवणार. एक मिनिट काका मला 1 मिनिट बोलू द्या. बेकायदेशीर ठरवणार कसं साहेब तुम्ही बोलता का? बेकायदेशीर ठरवतात कसं? तर तुम्ही जेव्हा सर्वे मध्ये जी लोक नाहीत त्यांना तुम्ही बेकायदेशीर ठरवाल. तर आमची मागणी आहे बाकीच्यांना पटत असेल नसेल पटत पहिला सर्वे करा. 1 मिनिट का पहिला सर्वे करा. सर्वे झाल्यानंतर तुम्ही मतदान करा आणि त्याच्यातून जी कमिटी निवडून जाईल ती कमिटी ठरवेल की जागा कुठे भेटेल. नाही तर तुम्ही सांगाल का डोंगराच्या कॉफीशी जाऊ दे ना समुद्राजवळ जाऊ दे ना एखाद्या गटरावर जाऊ दे. हे खपून घेणार नाही आम्ही. पहिला सर्वे करा आणि नव्याने झालेल्या सर्वे मध्ये कायदा सांगतो की 2.5% आता दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या CRT लाखोचा मोर्चा काढला फेरीवाल्यांचा. तर हे खपून घेणार नाही. आणि साहेबांनी आम्हाला जर लेखी देत नसाल तर एक पत्रकारांच्या समोर 2 वेळेचं त्यांनी सांगावं की उद्या आमचं शिष्टमंडळ किती वाजता येईल. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय मोर्चा आहे. आमच्या पक्षाचे 2 लोक, आम आदमीचे 2 लोक, बीजेपीचे 2 लोक, सगळे आगरी सेनेचे 2 लोक आम्ही उद्या येणार त्या टायमेला. आणि आम्हाला तुम्ही कायदा वाचून दाखवायचा. जर तुम्हाला कायदा माहित नसेल तर आम्ही कायदा तुम्हाला वाचून देऊ. उद्या संध्याकाळी आपण कमिशनरशी बोलून वेळ घेऊ आणि आपण एक शिष्टमंडळ व्यवस्थित पत्रकार आणि तू सांगितल्याप्रमाणे घेऊन त्यांच्या बरोबर बसू. आणि आपल्या भूमिपुत्रांना तुझ्या दृष्टिकोनातून जे भूमिपुत्र आहेत, मनसेच्या दृष्टिकोनातून
आरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे भूमिपुत्र आहे त्यांना प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असं सोल्युशन आपण काढू ना. कोटेकर साहेबांकडे आमची एवढीच अपेक्षा आहे. विषय घेतला तर विषय तडीच नेला पाहिजे, अर्धवट नाही सोडायचा. सर कसं आहे ना, माझा एक मूळ प्रश्न असा आहे की आता तुम्ही म्हणताय की 15,500 फेरीवाल्यांचा तुम्ही सर्वे केला, बरोबर? त्यावेळी तुम्हाला माहिती आहे आज फेरीवाले किती आहेत? पण आज मी तुम्हाला सांगतोय, ऐका ना सर, एक मिनिट आपण आता थोडक्यात आपण आता साहेबांना पण उशीर होतोय, ऐका. आज कसं आहे, आता आम्हाला आहे ना, आम्हाला फक्त तुमच्याकडनं एकच आश्वासन हवं आहे. तो आश्वासन असं आहे की जे आता बांगलादेशी फेरीवाले आहेत ते तात्काळ पहिले हटवा, आणि त्यासाठी जर तुम्हाला जी काय मदत हवी असेल तर इथे आम्ही आहेत, सगळे पक्ष आहेत, जी मदत पाहिजे ते तुम्हाला करणार. तिथे पोलीस नाही आले तरी चालेल, आम्ही ते करू, फक्त तेव्हा आम्हाला सांगा. ऑलरेडी ब्रिजच्या खाली लागलेत हटवायला, रोज व्हिडिओ आहेत आमच्याकडे. आपण फेरीवाल्यांना कारवाई घेतलेलीच आहे, मान्य आहे. तो आपल्या ज्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पंचायत स्टेशन एरिया आपण 150 मीटरचा क्लिअर करतोय. त्यानंतर फेरीवाला झोन झाले तर तुम्हाला प्रॉपर आयडी पण मिळणार आहे, त्यांना कोणी हटवायचा प्रश्न पण येणार नाही, सर्वच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. कारवाई फोन करतात, मग उठतात. एक मिनिट बोलू द्या. काय करतो माहिती बोलू द्या ना आता. तुमच्या ज्या किंवा मागण्या असतील त्याचा सकारात्मक विचार केला जाईल महापालिकेतर्फे, असं मी तुम्हाला आश्वासन देतो. थँक्यू, धन्यवाद. एक